पल्लू काकी अहो असं काय करता, आपण घरी सगळे एकत्रच जाणार आहोत ना, मग बादली पहिला भरली काय आणि शेवटी भरली काय फरक पडतो? ए तू आता मला शिकव, माझी बादली आधी भरली असती तर मी घरी गेले असते ना? नाही, तुमच्या सगळ्यांचे हंडे भरून होईपर्यंत मुद्दाम या अवस्थेत उन्हात उभं केलंय मला. हे बघा पल्लू काकी असं काही नाहीये, आणि तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही रूम मध्ये जाऊन आराम करा ना. बादली भरली की आम्ही आणून देतो रूम मध्ये. नको हा नको, एवढे उपकार नको आहेत तुझे. पल्लू काकी अहो. जाऊ बाई, पल्लू काकी भरली तुमची बादली. झालं ना, सगळी भांडी झाली ना? चला 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 चला. थांबा थांबा, मी उचलते तुमची बादली. नाही नको, सोड. अहो नाही नाही, जड आहे ती, त्रास होईल तुम्हाला. द्या इथे. मी सांगते ना, मी नेईन. नाही हा पल्लू काकी, या बाबतीत अजिबात ऐकणार नाहीये मी तुमचं. द्या इथे बादली. आधी ती सोड. मी अरे देवा, पल्लू काकी जाऊबाई नेत होत्या ना बादली, सगळं काम वाढवून ठेवलं. मी काम वाढवून ठेवलं? मी मुद्दाम केलं का? या आधी तिने खेचली बादली, मी सांगत होते ना तिला. उगाच घेऊन आलो हिला, याच्यापेक्षा एक आयती बादली हिच्या खोलीपर्यंत नेऊन दिली असती ना, बरं झालं असतं. काय काय बोललात? माझ्याबद्दल बोलताय ना? मोठ्याने बोला ना, मग ऐकू दे ना मला पण. अर्चना एक मिनिट थांब तू. पल्ले काय चाललंय ग तुझं? आधी ती मदत करतीये, तिला तू मदत करू देत नाहीयेस. अर्चना समजून सांगतीये तर तू तिला उलट बोलतीयेस. नका, तुम्ही मला समजवण्यापेक्षा ना या दोघींना समजवा. मी यांच्याशी मैत्रिणीसारखं वागते ना, तर ह्या विसरून गेल्यात की मी यांची सासू आहे. सासूशी कसं वागायचं ना, सांगा जरा यांना. पल्लू चिडचिड कमी कर बर का, बरं नाही या दिवसात. डोक्यावर जरा बर्फ ठेव आणि शांत हो. मग तुम्ही नीट वागा ना. तुम्हा सगळ्यांमुळे ना माझी चिडचिड होते. उगाच आले मी इथे, नकोच आहे मला पाणी. अहो पल्लू काकी थांबा, मी घेऊन येते तुमच्यासाठी पाणी. पल्लू काकी. झाली हिच्यामुळे परत इथे भांडणं. बाबा आता उगाच आणखीन काही करू नको ठेवू. तो सांगतोय ना करेल, हा मग कशाला? पाडा, अरे मगापासून हा तेच सांगतोय ना, पण रिपेअर कुठं करतोय? आपल्याला काही करायला नको का मग? हा अरे घरात पाण्याचा एक थेंब नाही आणि याला बोलून ठेवला, काही फायदाच नाही त्याचा. अरे राहू दे रे नाना, राहू दे, करेल तो. आपल्याला ज्याच्यात कळत नाही ना त्याच्यात अजिबात पडू नये. ती गप्प बसाव जरा. ते नाना भाऊजी निदान प्रयत्न तरी करतात. तुमच्यासारखे हात वरती करून मोकळे नाही झालेत. एक सकाळपासून पाणी नाहीये, सगळी कामं खोळंबलेत. किती त्रास होतोय. त्यात हा मेकॅनिक कधीचा मोटार दुरुस्त करतोय पण होतच नाहीये. मग आपणच नको का काहीतरी करायला? काही उपयोगाचा नाहीये हा. क्या रे, तुमको इधर बुलाया तो काम नहीं करने का? अहो मी मराठीचे, माझ्याशी मराठीतच बोला. एक काम करा बरं, तुम्ही सिद्धू भाऊला बोलवा बरं. कशाला पाहिजे सिद्धू तुला? सिद्धूला बोलवा, सिद्धूला बोलवा. काय झालं आम्हाला सांग. बरं झालं सिद्धू दादा तुम्ही आले. थांबा. काय झालं रे? सरका दादा, हा पार्ट कोणीतरी बिघडवलाय. बिघडवला? या मोटरवर कोणीतरी मारलंय म्हणून हा पार्ट बिघडलाय. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? हे सगळं आम्ही बिघडवलं? अहो मी असं कुठे म्हंटलोय का? अरे मग काय म्हणायचंय काय तुला? मोटर बिघडवली याचा अर्थ काय होतो? तुम्ही जरा शांत व्हा ना, उगाच वाद नको. अगं हा बघ ना काय बोलतोय. आपल्याला या कामातलं काही कळत नाही ना, तर मध्ये बोलू नये माणसानं. त्याचं काम आहे ना, मग तो जो काही सांगतोय त्याच्यात काही तथ्य आहे का नाही? अरे आधी तो काय बोलतोय ते ऐकून तर घ्या. प्रत्येक वेळी समोरच्याला समजून न घेऊन आपण वाटेल तसं त्याला बोलत राहायचं का? निर्णय घेताना हेच. मोटर बिघडली, त्यामुळे घरात पाणी नाही आणि आता मोटर दुरुस्त करायला हा माणूस आलाय, तर ती दुरुस्त करून घ्यायचं सोडून सगळेजण भांडत बसलेत. बापू तू श्वासला का गप करतो रे? बरोबर बोलतोय तो. कुणीतरी मोटरशी चाळे केले म्हणूनच बिघडली ती, आणि हा आपल्यावरच चाळ घेतोय.
अरे याला मोटर नीट करता येते हे कुठं सांगतो हा? अहो मी खरं बोलतोय, या मोटरवर कोणतरी जोर जोरात मारलंय म्हणून हा पार्ट बिघडलाय. हवं तर तुम्ही बघा. अरे हातावर सरळ सरळ आरोप करतोय तुला तर ना. अरे नाना काय करतोय? अरे शांत हो. हे बघ त्याला जे दिसतंय ना तेच बोलतोय तो. ठीक आहे मुद्दामून नाही केलंय, पण हे असं कदाचित चुकून झालेलं असू शकतं ना. सिद्धार्थ बघ, हे इथे जे काही घडलंय ना ते योग्य घडलेलं नाही, चुकीचंच आहे, असं व्हायला नको पाहिजे होतं. पण तू यामध्ये गुंतू नको, नाही तर तू अमेरिकेला आयुष्य राहू शकत नाही. सगळं माझ्यामुळे झालं. रत्नाक्का, तुम्ही चांगल्या मनाने प्रयत्न केलेत की नाही? होईल सगळं नीट. हे बघ हातामध्ये तुझ्या अमेरिकेचं अपॉइंटमेंट लेटर, सरळ इथून अमेरिकेला निघून जाणीच सोडलं. माझ्या मुलीला सुद्धा घेऊन जा. तिने लहानपणापासून आमच्या दोघांमध्ये भांडणं बघितलेली आणि आता पुढचं आयुष्य इथे भांडणं बघण्यात जाऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. दुमण्या काय कागदांची नासाडी चालवली आहे? पळू नको, थांब तिथे. दुमण्या थांब हा. दुमण्या फटके खाशील, थांब. दुमण्या, अरे दुमण्या मूर्ख कुठला. सॉरी हा, मी बघतेच आता त्या दुमण्याला. दुमण्या, दुमण्या बऱ्या बोलाने इथे ये हा. दुमण्या, अरे तुमने काय आहे? मला जाऊ दे, नानी आहे माझ्या मागं. काय जाऊ दे जाऊ दे, तुला बघून धावता येत नाही हा? सगळी पुस्तकं पडली, सगळी पुस्तकं पडली तुझ्यामुळे. सॉरी सुहास. नाही नाही ठीक आहे नानी. आज ना या दुमण्याला सोडणार नाहीये मी. दुमण्या थांब. नानी नको ना, नानी पुन्हा असं नाही करणार. नको ना नानी. दुमण्या, दुमण्या खाली उतर. दुमण्या खाली उतर आधी. उतर खाली. दुमण्या गप खाली उतर. तू खाली उतर. थांब. आता कुठे जाशील रे? दुमण्या खाली उतर रे. कुठे जाशील आता? थांब थांब. तू चांगला मार खाणार आहेस दुमण्या आता. अरे दुमण्या, दुमण्या थांब. दुमण्या, अरे गप्पा बसा. काय चाललंय? मला त्रास होतोय. निघा माझ्या खोलीतून आधी बाहेर. सॉरी पल्लू. नानी, तुम्हाला तरी कळायला हवं ना, मला त्रास होतोय तुमच्या गोंधळाचा. गरगरतंय हो सगळं. काय झालं पल्लू? तुला बरं वाटत नाहीये का? असं कसं हा दुमण्या कुणाच्याही खोली चिरतो? वाटण्यानंतर आपणच हे नवे नियम सांभाळायला हवेत ना नानी. काय बोलतेस पल्लू तू? हे काही चुकीचं बोलतेय का मी? नाही, बरोबर बोलतेस तू. मी समजवते दुमण्याला. हा दुमण्या, अरे कुठे गेला हा? गेला मगाशीच तुम्हाला चकवून. दुमण्या, दुमण्या. या देशमुख बायकांकडे बघूनच कळतंय मला आई कशी नसावी. मोठ्या बाईंनी सिद्धूला बिघडवलं, ताई काकींनी सुहासला, आणि आता या नानी. आपण अगदी योग्य वेळेला मंदिरात गेलो. हो ना. म्हणजे कसं आहे, आता गर्दी पण नव्हती, गुरुजी मोकळे होते. खूप छान दर्शन झालं बा आज. हो ना, फार बरं वाटलं. खूप दिवसांनी देवळात गेलो ना, खूप शांत वाटलं बघा. नानी उघडलं दरवाजा, कुणी आहे का? तशी या घरातली शांतता भंगच पावलेली आहे. आता काय झालंय आज कुणास ठाऊक. मला काढायला खोलीतून बाहेर. हा नाना का ओरडतोय? काय रे, का ओरडतोयस? काय झालं याला ओरडायला? पुन्हा रत्नाने डांबून ठेवला असेल याला. ही रत्ना पण ना, हा नाना आता असंच ओरडत राहा. थांबा, मी जाऊन सोडते त्याला. थांब भयो, मी बघतो. अहो नको, मी बघतो काय झालं ते.
तू बस आराम कर बघू. नाही नाही तुम्ही नको. हो तुम्हाला पाहून नाना घाबरेल. मला जायला पाहिजे सोडवायला. हे बघ तू आराम कर, खोलीत जा बघू. नाही आधी नानाला सोडू दे. हो पोरगा घाबरला असेल. तात्या तात्या हो बरं झालं तुम्ही आलात. नाना काकांनी दुमण्याला खोलीत डांबून ठेवलंय, कोणाचंच ऐकत नाहीये. दुमण्या पण कधीपासून ओरडतोय. तुम्ही नाना काकांना समजावा ना प्लीज. दुमण्याला डांबून ठेवलंय तो ओरडतोय, मग दुमण्याला बयो नाना का म्हणते? तात्या नाना काकांशी बोलाल ना? तात्या हा? हो काय झालंय? तात्यांना काय झालंय? उघडा ना दरवाजा. नानी नाना ऐका ना. ते ह्याला कसं बाहेर काढायचं? झोपला की काय? इतक्यात कसा झोपेल? आता जरा शांत झाला असेल. पण बरं झालं, त्याला अशी शिक्षा पाहिजे. या दुमण्याला ना अशी शिस्त लावायला हवी. कुणाचंच ऐकत नाही म्हणजे काय म्हणावं? एवढ्याने काय होणार आहे? मला तर असं वाटतं ना की दुमण्याला बोर्डिंगला पाठवायला पाहिजे. इथे अशा मस्तीखोर मुलांना चांगली शिस्त लावतात. हा हे माझ्या लक्षातच आलं नाही. बोर्डिंग पण योग्य आहे नाही दुमण्यासाठी? तुम्ही काय करता इथे? आम्ही ते दुमण्यासाठी आलोय आम्ही. हा काही गरज नाही हा त्याच्यावर दया दाखवायची. नाना हो तो लहान आहे अजून. हे बघा तुमच्या मनात त्याच्याविषयी खूप दया येईल. जीव आहे तुमचा त्याच्यावर माहिती मला. पण त्याला दया दाखवू नका. आज दिवसभर खोलीत डांबूनच ठेवायचंय त्याला. त्याला बराबर वठ्ठीवर आणतो बघा मी. हो हो. हे किती हट्टी झाले तिकडे लक्ष द्या. आप्पा तू सतत मला बोलायला लावलं का? तुझ्या मनाविरुद्ध हा सिद्धू निघालाय अमेरिकेला. आणि हो बापू हा सुहास तुझ्या मनाविरुद्ध चावी घेऊन बसलाय. त्यांचं बघा. अहो नाना काका तुम्ही नेहमी बाळा तू तुझ्या होणाऱ्या पोरावर वेळीच लक्ष दे बरं. नाना भाऊजी आम्ही आमच्या मुलाकडे लक्ष देऊच, पण सध्या दुमण्याचं काय चाललंय ना ते बघा. तो शांतच राहत नाहीये. नाना अजून रडतोय. ही रत्ना पण ना अरे अरे शांत रडू नको. रडू नको शांत हो. नाना अरे रडू नको. मी आले ना आता. आपण रत्नाचं घर उन्हात बांधू. हा काळजी करू नकोस. शांत हो रडू नको. रत्नानी बंद केलं होतं ना तुला खोलीमध्ये. हा दुमण्या हे बघ नाश्ता आणलाय मी तुझ्यासाठी. जा पोरी खाली घेऊन जा त्याला. अगं सगळ्यांच्या बरोबर बसून खाईल तरी तो. हा घेऊन जा. नानी कुठे? मला नानीकडे जायचंय. हो हो नानी पण खालीच आहेत. हा चल ये ये. अहो उघडा ना दरवाजा. कसे वडील आहात तुम्ही? मुलाची जराही काळजी नाही का तुम्हाला? मला त्याची काळजी आहे म्हणूनच तो सुधारण्यासाठी हे सगळं करतोय मी. अहो पण ह्यामुळे त्याला त्रास होतोय हे कळत नाहीये का तुम्हाला? अरे नाना मुलाने चुकी केली ना तर त्याला शिक्षा नक्की द्यावी. पण दुमण्या अजून लहान आहे. या वयामध्ये मुलाचं मन समजून घेण्याची फार गरज असते. त्यांना जर का त्रास झाला ना तर त्याचा विपरीत परिणाम होतो. आणि या वयामध्ये जर का त्यांना कठोर शिक्षा दिली तर तो सुधारण्याच्या ऐवजी बिघडण्याची शक्यता असते.
अरे बापरे, शिक्षा केली तरी बिघडू शकतात? हो. काय करावं बाई या दुमण्याचं? या दुमण्यावर ना एकच उपाय आहे, याला ना बोर्डिंग मध्येच टाकायला हवं. चॉकलेट मला खूप आवडते. अरे अरे थँक्यू. आणि चॉकलेट माझ्यासाठी. दुमण्या, असाच हसत राह आणि घाबरू नकोस आणि अजिबात काही काळजी करू नकोस. अरे बोर्डिंगच्या नावाने ना उगाच घाबरवतात. तुला सांगू का, अरे खूप मजा असते तिथे. खूप नवीन नवीन मित्र होतात, त्यांच्यावर खूप मजा मस्ती करायची. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, तिथे ओरडणारं कोणच नसतं. तू जा बोर्डिंगला. ए दुमण्या, अरे रडतोस काय? तू जा बिंदास बोर्डिंगला. मला नाही जायचं. तिथे तुम्ही सगळे नसणार, नानी पण नसणार. मला नाही जायचंय तिथं. दुमने शांत हो. तुला नाही ना जायचंय बोर्डिंगला? नको जाऊस, इथेच राहायचं ना तुला. पण आता जरा शांत हो. अरे तुझा सिद्धू दादा ना जरा गंमत करतोय. ए तुला हे आईस्क्रीम नकोय का? हो पाहिजे. मग चल आपण खाली जाऊन खाऊया. चल. रडायचं नाही सारखं सारखं. गंमत? काय चुकीचं बोललो मी? दुमण्या जर बोर्डिंगला गेला तर त्याच्यासाठी चांगलंच आहे ना ते. तुझं म्हणणं पटतंय मला दादा. आता आपणच बघ ना, तुला त्यांनी मुंबईला पाठवलं म्हणून तू काहीतरी वेगळं स्वप्न पाहिलंस आणि तू आता अमेरिकेलाही जाणार आहेस. तसंच आपण दुमण्याला पण एखाद्या चांगल्या बोर्डिंग मध्ये शिकायला पाठवलं तर तो सुद्धा काहीतरी वेगळा विचार करेल. कदाचित तुझ्यासारखा तोही परदेशात जाईल, पण मी राहील कायम गुळपोळीतच. सुहास, अरे तू खूप हुशार आहेस. म्हणजे तुला अजून चांगले रिसर्च जर करायचे असतील ना तर तुला गुळपोळीच्या बाहेर पडावंच लागेल. तुला काय वाटतं, बापूंना हे आवडेल? मला वाटतंय तू बापू आकाशी एकदा बोलून बघ. अरे म्हणजे बघ ना, मी अमेरिकेला जातोय याला सुद्धा विरोध होता ना आप्पांचा आणि मोठ्या बाईचा, पण त्यांनी परवानगी दिली. काय ग ते काय ग नानी, विसरलीस का काय बोलायचं होतं ते? नाही मोठे बाई, लक्षात आहे माझ्या, पण कसं बोलू तेच कळत नाहीये. अगं बोल. रत्नाका, तुम्ही ही माझ्याकडची कारली घ्याल का? कशी दिलीस? नीट भाव लावा. हाव रत्नाका, काही काय फुकट घ्या. ही माझ्याकडची कारली तुम्ही घ्या आणि तुमच्याकडची ती भेंडी मला द्या. ह्यांनी ना मुद्दाम राग काढलाय आमच्यावर. दुमण्याला आवडत नाही ना म्हणून मुद्दाम कडू कारली आणलीये. प्लीज द्याल का तुमच्याकडची भेंडी? दे. एक मिनिट, हे घे घे घे. हे का? नानासाठी चांगली कडू भाजी कर. काही काय रत्नाका, पण खरंच थँक्यू. झालं, आता हेच ऐकायचं बाकी होतं. एवढ्या तेवढ्या गोष्टींसाठी थँक्यू काय नानी? अगं वाटण्या झाल्या म्हणून काय परके झालोय का आपण एकमेकांना? नाही हो रत्नाका, तसं नाही, पण दुमण्याला ना भेंडी खूप आवडते आणि ह्यांच्या चिडचिडीमुळे तो कालपासून व्यवस्थित जेवला पण नाहीये. आज कशी आवडती भेंडीची भाजी असेल ना तो पोटभर जेवेल माझं लेकरू. म्हणून त्याला बोर्डिंगला हे सगळं नाही मिळणार. आज मला मोठ्या बहिणीचं दुःख कळतंय. ए नाने, अगं पण दुमण्याला बोर्डिंग मध्ये कोण टाकतंय? नाही, तो नाना लाख म्हणेल. आपण त्याला पाठवायचंच नाही ना.
आदिती, अगं कुठे होतीस? सॉरी, मला जरा उशीरच झाला. अगं असू देत. हे बघ, मी भाजीच निवडते. होईल. हो, मी सुद्धा मदत करते तुम्हाला. ते मी ना गोठ्यात गेले होते. बापू काकांना ताई काकींचा फोन येत होता. त्यांना कळतच नव्हतं काय बोलावं. एकटे पडलेत बिचारे. पण आता ताई काकी आल्या ना की धीर मिळेल त्यांना. हो, यांना पण मगाशी सासूबाईंचा फोन येत होता, पण यांनी उचललाच नाही. हो, कसा उचलेल फोन? आणि उचलला तरी बोलणार काय? आणि या घरातली सगळी माणसं एकमेकांची दुःख आणि जबाबदारी वाटून घेतात. ताई काकी, तू एक सांगतेस, नाना काल वेगळं सांगत होते. मला नाही समजत आहे. आत्ता समजेल. मी ह्या रेषाच पुसून टाकते. बघा, मी बादली आणि फडकं पण आणले. चला पुसूया. हा, अरे नको, दे, मी पुसते. नाही, मी पुसतो. सखा, मी पुसते. थांब, मी पुसते. ये. बापू काकांना बोलावून आणा. सखा दादा, जा ना लवकर. ताई थांब ना ताई. म्हणजे हे माझ्याही मनात होतं, पण तुम्ही नाही पुसणार, आम्हालाच कामाला लावणार. तुम्ही नका काळजी करू. हा, आम्ही सुद्धा करतो ही कामं. ताई काकी थांबा. ताई काकी थांबा. हो, काय करताय? नाही पुसल्या जाणार आहेत त्या रेषा. अगं कशा नाही पुसल्या जाणार? नानी, अर्चना, अगं बघत काय उभे आहात? सगळ्या जणी मिळून पुसू. जोरात घासलं की जातील. अर्चना, जा आतून ब्रश आण. फडक्यानं पुसणं कठीण आहे. ताई, अगं तू आली? हो, आले. आणि आल्या आल्या कामाला पण लागले. अहो, हे काय करून ठेवलंय? ताई, ताई, अगं नको पुसू. अगं वाटण्या झाल्यात. अहो, काय तुम्ही पण दुमण्यासारखं बोलताय? तो लहान आहे, त्याला कोणीतरी गमतीनं सांगितलं असेल, पण तुम्ही सुद्धा. अगं ताई, ताई ऐक ना. अगं ताई, अगं मी काय म्हणतो, नको. नाही, पुसून टाकणारच. अगं ताई, हे काय करतेस गो तू? अगं थांब ना. अहो बघा ना, या रेषा पुसल्याच जात नाहीयेत. या सगळ्यांना सांगितलं की आपण सगळ्या जणी मिळून पुसू, तर येत नाहीयेत. पण तुम्ही काळजी करू नका, या पुसल्या जातील. ताई, अगं ह्या रेषा अशुभ आहे ग. या पुसू शकत नाही आणि ओलांडू शकत नाही. अगं ताई, दुनिया खरं बोलतोय. चूल आता एक नाही राहिली ग. पोयोबाईचं स्वप्न तुटलं ग. चुली आता वेगळ्या झाल्यात. तुम्ही बाहेर व्हा आधी. बाहेर व्हा प्लीज. बाहेर निघा. अहो, असं काय करताय? आपलंच सामान आहे ते. हे घ्या बिल. अगं पल्लू, हा काय पोरकटपणा आहे? तू सरळ जाऊन टीव्ही आणि वॉशिंग मशीन घेऊन आलीस. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? अहो, आधी त्यांची मजुरी द्या. द्या ना. किती झाली? द्या, 1,500 द्या. हे घ्या दादा. या. हा, सगळ्यांसमोर काय ओरडताय तुम्ही? अरे मग हे काय? सरळ जाऊन टीव्ही आणि वॉशिंग मशीन घेऊन आलीस. काय गरज होती याची? गरज आहे. मग काय मी अशा अवस्थेमध्ये कपडे धुवून गच्चीत वाळत घालायला जाऊ का? या मशीनमुळे माझी किती कामं सोपी होणार आहेत. आणि आता हवं तेव्हा माझ्या टीव्हीवर मी हवी ती मालिका, सिनेमा बघू शकते ना. तसंही आता देशमुखांचा टीव्ही आपल्या हद्दीत नाहीये ना. असो, तुम्ही एक काम करा, सखा आणि तुम्ही हे सामान जरा आपल्या खोलीत घेऊन या. पल्लू थांब.
काय चाललंय तुझं सगळं? हा, हे आपल्या हद्दीत येत नाही. अगं तुला कोण काही बोलणार आहे का टीव्ही पाहिलास तर? आणि आम्ही सगळे आहोत ना, आम्ही कपडे धुणार नाही? पल्लू अगं एक कुटुंब आहे आपलं, मग बोल ना हक्काने. ताई, आता हे कुटुंब एक राहिलेलं नाहीये. आता इथे प्रत्येकाचंच वेगवेगळं कुटुंब आहे आणि ती सगळी कुटुंब या घरात फक्त एकत्र राहतायत. ताई, गोष्टी खूप बदलल्यात, वाटण्या झाल्यात. पल्लू मग हे सगळं वाईट आहे आणि हे सगळं थांबवायचं सोडून हे असं वागून तू खतपाणी घालतेस त्याला. हे बघा ताई, तुम्ही आज आलायत, आम्ही गेला महिनाभर हे सगळं सहन केले आणि तुम्ही मला का दोष देताय? तुमच्या सुहासने सुद्धा अजून चावी परत केलेली नाहीये. काय? अहो, सुहासने चावी दिली नाही परत? अहो मग तुम्ही का नाही घेतली त्याच्याकडून चावी? त्यांनी नाही दिली चावी, मी त्याच्यावर ओरडलो. तुझ्याकडे यावर एक्सप्लेनेशन असेलच, तुला तर बरं वाटलं असेल ना. सिड, असं का वाटतंय तुला? तुझ्या अमेरिकेला जाण्याच्या निर्णयाला माझा पूर्ण सपोर्ट आहे. बायको आहे मी तुझी, कायम पाठीशी असेल तुझ्या. हो अदिती, पण या घरातले तुझ्यासारखे सॉर्टेड नाही येत ना. नाही, माझी काय चूक आहे सांग ना. जो तो येतोय तो मलाच दोष देतोय. अरे माझी काय चूक आहे सांग ना. मी फक्त माझा हिस्सा मागितला ना मला माझा हिस्सा मिळाला ना मला कोण अमेरिकेला जाऊ देते. तो सुहास आणि तो दुमन्या ते विचित्र वागतायत तर त्याचाही दोष मलाच देत आहेत. माझी काय चूक आहे? अदिती, माझ्या हातात जॉब आहे, माझं अपॉइंटमेंट लेटर आलंय, पण मी अमेरिकेला जाऊ शकत नाही कारण माझ्याकडे पैसे नाहीयेत. मी काय करतोय? मी इथे राहून सगळ्यांची बोलणी ऐकतोय. सिड, प्लीज जरा शांत हो ना. हे बघ, सगळं काही नीट होईल, पण तू आता जरा शांत राहा. हे बघ तू. सिड, बोल, मला ऐकायचंय. तू चावी का नाही दिलीस अजून परत? तू हा चावी का नाही दिलीस परत? ताई काकी, सासूबाई, बोल, का नाही चावी परत केलीस? का ठेवलेस चावी? का ठेवलेस चावी तुझ्याकडे? हा, का ठेवलेस? का ठेवलेस वास? हा, का? काय करतेस? हा, आता का बोबडी वळी? आता का बोबडी वळी तुझी? आता का? आता का? हा, अहो बोला ना, काहीतरी तर काहीतरी विचारतायत ना. एक मिनिट, तू लांब हो. मी त्याच्याशी बोलते ना. आता इथे कोणीच मध्ये बोलणार नाहीये. बोल. चावी तुझ्याकडे आहे ना? चावी तुझ्याकडे आहे ना? का ठेवलीस तुझ्याकडे? आहे का? थांब, किती मारतेस? थांब ना. लहान आहे का मी आता? मोठा झालाय, पण अक्कल कुठे आली आहे? हा, आणि तू चूकच अशी केली आहेस की हा मार पण कमी आहे तुझ्यासाठी. बोल, चावी का ठेवली स्वतःकडे? आई, अगं मी बापूंना सगळं सांगितलंय, मला पैशांची गरज आहे आणि चावी मला माझ्याकडे ठेवायची. आणि का गरज काय? तुला पैसे हवे होते तर ह्यांच्याकडे मागायचे होते, चावी का ठेवायची? अगं आई, मला नाही द्यायची चावी. आपलेच पैसे सतत मागून घेण्यापेक्षा आपल्याकडे ठेवले तर काय वाईट आहे? काय बोला? चावी नाही द्यायची? अरे तुला काहीही वाटत असलं ना तरी आम्ही आहोत अजून. अरे चावीचं काय करायचं या बाबतीत पहिला निर्णय आमचा आहे आणि तुला हवा तसा निर्णय घेतला. हा, शिंग फुटली तुला, शिंग फुटली. आम्ही नव्हतो तर एवढा हट्टी झाला तू. घरच्यांचं ऐकलं नाहीस, बायकोचं ऐकलं नाहीस. आपलं ते खरं, आपलं ते खरं. ताई काकी समोर सुहास गडबडणार, चावी जाणार एक हातात. या ताईचा अवतार बघता ही सुहासकडून चावी घेतल्याशिवाय राहणार नाही.
बापू आणि मी जिवंत आहोत अजून. तुला कोणी हक्क दिला रे चावीच्या बाबतीत निर्णय घेण्याचा? तू लहान आहेस, लहानच राहा. हो, लहानच राहतो मी, आयुष्यभर लहानच राहतो. तुम्ही सांगताय ना तसंच करतो. पण आता तुम्ही सांगितलं तसं केलं नाही ना मी, म्हणजे चुकलो मी. मग मार मला. पण थांबली कायस तू? मार मला, मार भाऊजी. झाडू तुटो असतोवर मार. बापूंनी सुद्धा त्या दिवशी सगळ्यांसमोर मला कानाखाली मारली. आता तूही मार. हात दाबणे तुम्ही मला एकट्यात शांतपणे घेऊन बोलू शकला असता, पण नाही. तुम्हाला मला सगळ्यांसमोर मारायचंय. सगळ्यांना दाखवून द्यायचं की हा चुकीचा आहे. बाप झालोय ग. निदान माझ्या बायको समोर तरी, उद्या माझ्या पोरी समोर पण मारा. मग चुका सुधार ना आत्ताच. अरे कुठल्या चुका, काय चुका? तुमचं ऐकलं नाही हे? पण तुम्ही कधी माझं मत मांडण्याची संधी दिली का मला? सख्खा भाऊ असून सुद्धा नमाचं लग्न ठरवताना तुम्ही मला विचारलं का? कायम गृहीतच धरलं. मला पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा गुळपुळी बाहेर जाऊ दिला नाही ना. माझे निर्णय मला घेऊ दिले. कधी गृहीत धरलं तुला आम्ही? नेहमीच. प्रत्येक निर्णय घेताना तो मला मान्यच असेल हे तुम्ही मला नेहमी गृहीतच धरलंय. आपल्याच घरात आपल्याला हवं तसं जगता येत नाही. आपल्या इच्छा आकांक्षांना काही किंमतच नसते. आपले मतं मांडता येत नाही तेव्हा किती त्रास होतो माहिती? हो, इतके दिवस त्रास नाही झाला, मग आता कसा झाला? त्रास होत नव्हता कारण मला त्या गोष्टीची जाणीव नव्हती. पण आता सिद्धू दादामुळे मला त्या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली. म्हणजे तू भडकवलंस याला? वाटलंच. माझा सुहास असा वागणाऱ्यातला नाहीच आहे. त्यानेच बिघडवलंय त्याला. असं काय सांगितलंस रे की ज्याच्यामुळे तो इतका बदलला? आई, मला त्यांनी काही भडकवलेलं नाहीये. पण तुम्ही सुद्धा दादाला तसंच वागवलत ना, आणि आता मलाही तसंच वागवत आहे. म्हणजे आम्ही आमच्या मनासारखं काही करायचंच नाही का? आपल्या निर्णयामुळे इतरांना तर त्रास होणार नाही ना. आणि मुळात हा निर्णय आपला आहे की नाही हे कळलं पाहिजे. आमचे निर्णय तू घेऊ नकोस. ठीक आहे. त्याच्याकडे दुसरा पर्यायच उरला नसणार. सुहास माझ्या स्वप्नांची शिडी होता. आता तो स्वतःसाठी देखील स्वप्न कधी बघणार नाही. बापू काकाच्या विरोधात जाऊन त्यांनी चावी स्वतःकडे ठेवून घेतली होती. नाही, खरं सांगू का, माझं ना आता मनच होत नाही अमेरिकेला जाण्यासाठी. हा जर इथे थांबला ना तर सगळा प्लॅन फिसकटेल. हे बघ, जर तू हे असं काही करू नकोस. उलट तू तुझं स्वप्न पूर्ण करून दाखव ना. म्हणजे सुहासला त्याचा फायदाच होईल ना. त्याला बळ मिळेल आणि काही वर्षांनी तू त्याला पैशाची देखील मदत करू शकतोस. आणि हट्टाने जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू सातत्याने झगडतोयस ना ते पूर्ण कर. वेगळा हो. या गोकुळ निवास मधून बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व निर्माण कर. मग ह्याच घरात ते तुला म्हणतील की खरंच आमचा सिद्धार्थ प्रचंड जिद्दी आहे. यस सर, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. नाही, तुम्ही नसताना तर मी असा विचार करूच शकलो नसतो. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. तुम्ही प्रत्येक वेळी माझ्यावर विश्वास दाखवला. नाही बघ सिद्धार्थ, पुन्हा असा विचार मनामध्ये आणायचा नाही. ओके? हो सर. गुड. मिलिंद, तू नक्की काय ते ठरवून घे ना एकदा. म्हणजे? हे म्हणजे त्या सिद्धार्थला घराबाहेर काढायचं की त्याला भडकवून हे घर फोडायचं ते? या घरातल्या तरुणांना मला वेगळं करायचंय. त्यांना माझा प्लॅन कळू शकतो, माझ्या रिसर्चचा प्लॅन कळू शकतो. त्यामुळे सगळ्यात आधी
त्यांना बाजूला करायचंय. सिद्धू, सध्या तुला नोकरी सुद्धा नाहीये आणि त्यात तुझा बँकेत रेग्युलर जमा होणारा पगार सुद्धा नाही दाखवता येणार. खरं तर खूप कठीण आहे रे. अरे अरे बघ ना, म्हणजे माझ्याकडे अमेरिकेचं अपॉइंटमेंट लेटर आहे, म्हणजे जॉब आहे आता, फक्त रे जाण्यासाठी पैसे नाही येत रे. बरं, मी पुन्हा चेक करतो आणि तुला कळवतो. प्लीज बघ, प्लीज. हो, बघतो मी. सिड, नको काळजी करूस. एकदा का कानफाट्या नाव पडलं की पडलं. मला कोणाला दुखवून जायचं नव्हतं, पण आता सगळ्यांच्या नजरेत वाईट झालोच आहे. ठीक आहे ना, मी स्वतः प्रयत्न करतो स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तुझ्या मनाची तयारी झाली आहे ना? हीच योग्य वेळ अमेरिकेला जाण्यासाठी. तशी कुठलीही जबाबदारी नाहीये, म्हणजे आपल्यावर मुलाबाळांची जबाबदारी नाही, नाहीतर मी जाऊच शकलो नसतो. बरं, अजून 1-2 कॉल करून बघतो, काही होतं का. आलोच. सासूबाई, अहो आम्ही आहोत ना. ऑर्डर्स होतील का पूर्ण अर्चना? डोक्यातले विचार काही जात नाहीत. ताई, मला कळते ग तुझी अवस्था, पण मला माफ कर. अगं, माझ्या सिद्धूमुळे सुहास आता असं वागायला लागलाय. पण ताई, आज जे तू वागलीस ना, ते मला नाही जमलं ग कधीच. सिद्धूला वेळोवेळी अशी शिस्त लावली असती ना, तर आज ही वेळच आली नसती. मोठे बाई, अहो तुम्ही स्वतःला दोष का देता आणि माझी माफी का मागताय? यात तुमचा काय दोष आहे? सिद्धूच्या वेळी तुम्हाला काय दुःख झालं असेल ना, ते आत्ता समजतंय मला. सुहास रूम मध्ये जे म्हणाला ना, ते डोक्यातून जातच नाही हो. नक्की असं काय सांगितलं असेल सुहास भाऊजींनी, ज्याचा ताई काकी इतका विचार करतायत? अहो, ही मसाल्याची पाकिटं कोपऱ्यावरच्या जाधव वहिनीला द्या. अगं ताई, ही पापडाची पाकिट आहेत. काय चाललंय माझं? ही घ्या, ही द्या. अगं ताई, ही पण पापडाचीच पाकिट आहेत. सगळा घोळ घालते मी आज. बरं ताई, हे राहू दे बरं. आण इकडे ठेव. काय झालं ताई तुला? अगं अशी शांत हो. ये बस. अगं ताई, काल जे झालं त्याचाच विचार करतेस ना तू? मला कळतंय, मला सगळं कळतंय. आपण आपल्या मुलांना मारताना, त्यांना शिक्षा देताना तुला किती त्रास झाला असेल, पण तू जे काही केलं ना ते योग्यच केलं. उद्या मीरा मोठी होऊ तिने असा चुकीचा हट्ट केला ना, तेव्हा सुहासला कळेल. मी तुमची गुलामी पत्करली, पण उद्या हीच गुलामी मी माझ्या मुलीवर लादू देणार. पण मीराला मी तिचं स्वातंत्र्य देणार. ठीक, हे बघ, तू काळजी करू नकोस. आणखीन काही पाकिटे द्यायची आहेत का? नाही. ठीक आहे, मी ही गोठ्यात जाण्याच्या आधी ही सगळे पाकिटं पोहोचवतो. अरे हो, एक काम करतो. हे बघ, ही चावी घे, ही तात्या बळींना दे, आणि आपल्याला काही खर्चाला पैसे लागतील. आज तेवढे पैसे मागून आण. आयुष्यभर कमवलेले पैसे बयाजीच्या हातात नेऊन दिले आणि लागतील तसं पॉकेट मनी सारखे मागून घेतले. ही गुलामी नाही तर अजून काय? अगं ताई, अगं नको विचार करू कालच्या गोष्टींचा. ही चावी त्यांना देऊ नये
आणि बयोकडनं खर्चाला पैसे आण. मागून आणायचे पैसे? हो ताई, तू असं का बोलतेस? अगं वर्षानुवर्ष हेच करतोय आपण. काही नाही. ताईला असं अचानक काय झालं? मोठ्या बाई, आपण हे कांदे गच्चीवर वाळत का नाही घातले? अगं या कांद्यांना काही कडक होण्याची गरज नसते ग. 2 दिवस असे हवेवर पसरून ठेवायचे आणि मग आपल्या किचन मधल्या स्टोर रूम मध्ये ठेवून द्यायचे. अजिबात खराब होत नाही. अच्छा, बघा तुमच्या बरोबर घरची कामं केली ना की खूप गोष्टी शिकायला मिळतात. हो ग, पण तुला फॅक्टरीची सुद्धा कामं असतात. आम्ही आहोत तिथे, तू फॅक्टरीची कामं काय? अगं हो, आम्ही आहोत, मी बघीन सगळं. मोठ्या बाई, तुम्ही घर छानच सांभाळता. आधी तिला खात्री आहे म्हणून तर शिकायचं आहे ना तिला तुमच्याकडून. आणि आधी नीट शिकून घे. नोकरी व्यवसायाच्या नादात घराकडे लक्ष द्यायचं राहून जातं बघ. आणि उद्या आई झालीस तरी मोठ्या बाईंकडेच आदर्श आई म्हणून पहा. कारण मी तरी चांगली आई नाहीये. अगं असं का बोलतीयस? काय झालंय? खूप अस्वस्थ दिसतेस ग. काल काय झालं बघितलंत ना? ताई, तू फक्त सुहासला मारलं म्हणून अस्वस्थ नाहीयेस. अजून काहीतरी आहे की ज्याच्यामुळे तुला त्रास होतोय. काय झालंय? काय म्हणाला सुहास? मोठ्या बाई, सुहासने मला चावी तर दिली, पण तो जे म्हणाला ते फार लागलं मनाला. सुहास सांगत होता सिद्धूला आधी जो त्रास होत होता तोच त्याला होतोय. त्याला जाणवतंय सिद्धू कुठल्या परिस्थितीतून जात होता ते. आणि त्याची बाजू आपण कुणीच समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला. त्यांच्यामध्ये आपण गुलाम बनवून ठेवलंय आपल्या मुलांना. अहो थांबा, अहो अहो असं काय करताय हो तुम्ही? थांबा ना.